वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे गरमागरम कुळथाचं पिठलं की जे थंडी आणि पावसाळ्यासाठी अतिशय उपयुक्त असतं। तर आपण आता हे कसं करायचं ते बघूया। इथे मी पाव किलो कुळथाचं पीठ विकत घेतलेलं आहे आणि हे बाउलमध्ये कुळीथ किंवा त्याला हुलगे पण म्हणतात। तर हे हुलगे चांगले भाजून त्यापासून हे पीठ बनवतात आणि हे पीठ बनवायची पण काही वेगळी पद्धत आहे। ती कोकणामध्ये जास्त करून बनवलं जातं आणि हे पीठ कोकणात जास्त चांगलं मिळतं। कुळीथ भाजल्यामुळे हे पीठ भरपूर दिवस चांगलं राहतं, त्याला कीड वगैरे काही लागत नाही। तर हे कुळथाचं पीठ आता ग्रोसरी शॉपमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे। तर फ्रेंड्स, हे कुळीथ किंवा हुलगे अशा प्रकारे दिसतात आणि हे किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतात। हुलग्याची सुद्धा उसळ बनवली जाते। इथे मी एक हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, आमसुलं, त्याचबरोबर कोथिंबीर आणि काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आता इथे लसूण आणि मिरची जी आहे ती मी कुटून घेणार आहे, त्याची पेस्ट बनवते। इथे आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय आणि एका दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये मी आता 1 कप पाणी घेते आहे। पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी पण चालू शकतं। आता या पाण्यामध्ये मी 1 चमचा भरून कुळथाचं पीठ घालते आहे आणि आता या पाण्यामध्ये ते आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। तर हे हुलग्याचं पीठ या पाण्यामध्ये लगेच मिक्स होतं, त्याच्या काही गुठळ्या वगैरे काही होत नाही आणि अशा पद्धतीने पिठलं बनवायला खूप सोपं जातं, त्यामुळे मी अशा पद्धतीने दाखवते आहे। कुळथाचं पीठ आणि पाणी एकत्र गुठळ्या न होता व्यवस्थित मिक्स झाले। तर आता आपण फोडणी करून घ्यायची आहे। इथे मी एका कढईच्या पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर मी त्यात 1 चमचाभर मोहरी घालते। तेल खूप तापल्यामुळे मी गॅस बंद करून टाकलाय। जिरे, परत मी गॅस चालू केलाय। हिंग, त्यामध्ये मी घालते थोडीशी हळद, ही कढीपत्त्याची पानं। आता यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट घालते। इथे आता फोडणी जळू नये म्हणून मी गॅस बंद करून टाकलाय। आता कुळथाचं पीठ आणि पाण्याचं जे मिश्रण मगाशी बनवलं होतं ते खालपासून व्यवस्थित ढवळून घ्यायचंय आणि मगच ओतायचंय, नाहीतर ते पीठ आहे ते थोडंसं खाली बसतं। आता मी पुन्हा गॅस चालू करते। आता हे त्यामध्ये मी घालते आमसूल। आता इथे गॅस मोठा केला तरी चालेल, म्हणजे पिठल्याला पटकन उकळी येईल। कुळीथ उष्ण असल्यामुळे पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये हे पिठलं जास्त करून खाल्लं जातं। आता हे पिठलं मी 7 ते 8 मिनिटं चांगलं उकळू देते। ज्यांना सर्दी, खोकला किंवा कफाचा त्रास असेल त्यांनी कुळथाचं पिठलं वरचेवर आहारामध्ये ठेवलं तर सर्दी खोकला होत नाही। आता यामध्ये मी मीठ घातलेलं आहे पण त्याचं शूट नाही आलंय, त्याचबरोबर मी ही कोथिंबीर पण घालून घेते। इथे हे पिठलं तुम्ही बघत असाल किती पातळ आहे। तुम्हाला जर घट्टसर पिठलं हवं असेल तर थोडंसं पीठ अजून पाण्यामध्ये कालवून लावलं तरी पण चालेल, म्हणजे ते थोडंसं घट्टपणा येईल। पण आमच्याकडे असं पातळच आवडतं म्हणून मी पातळसरच बनवते। तर आता हे गरमागरम पौष्टिक असं वाफाळतं पिठलं तयार झालेलं आहे। आता हे पिठलं मी गरम गरम भाताबरोबर सर्व करते आहे। इथे आता मी वाटीमध्ये पिठलं सर्व केले, त्याचबरोबर मी मिरचीचं लोणचं पण सर्व करते आहे। भातावरती मी साजूक तूप घातलेलं आहे आणि आता त्यावरती मी हे गरमागरम पिठलं घालून घेते। तर असं हे पिठलं भाताबरोबर, पोळी किंवा भाकरी, चपाती, रोटी दोन्ही बरोबर खाता येतं। तर फ्रेंड्स, हे कुळथाचं पिठलं पौष्टिक आहे आणि हे नक्की तुम्ही ट्राय करा आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।